Good morning, dear students. I welcome you all to e-learning platform of Electrical Engineering Department by Dr. Bapuji Salunke Institute of Engineering and Technology, Kolhapur. Today's subject is Electrical and Electronics Measurement, and today's topic is Dynamic Characteristics. So, लास्ट लेक्चरला आपण बघितलं की स्टॅटिक कॅरेक्टरिस्टिक्स काय. तर स्टॅटिक कॅरेक्टरिस्टिक्स मीन्स काय की ज्याच्यामध्ये ज्या कॅरेक्टरिस्टिक्समध्ये कोणतीही रॅपिडली चेंज होत नाही किंवा त्या कॅरेक्टरिस्टिक्स कशा असतात, कॉन्स्टंट असतात. अशा कॅरेक्टरिस्टिक्सना आपण कुठले कॅरेक्टरिस्टिक्स म्हणते तर स्टॅटिक कॅरेक्टरिस्टिक्स म्हणते. स्टॅटिक मीन्स वॉट, स्टेशनरी. सो देर इज नो एनी चेंज. ओके, सो त्याच्यामध्ये आपण बऱ्याच 7-8 कॅरेक्टरिस्टिक्स बघितल्या की ज्याच्यामध्ये ॲक्युरसी होतं, प्रिसिजन होतं, रिपिटॅबिलिटी होतं, सेन्सिटिव्हिटी होतं. ह्या प्रत्येकाचं तुम्हाला पेपरला ज्यावेळेला तुमचा 70 मार्काचा पेपर असेल किंवा क्लास टेस्ट असेल किंवा कोणतीही एक्झाम असेल, सो त्या एक्झामला तुम्हाला ह्या कॅरेक्टरिस्टिक्सपैकी कोणत्याही 4 कॅरेक्टरिस्टिक्सच्या डेफिनेशन्स विचारल्या जातात फॉर दी 2 मार्क्स. ओके, सो नेक्स्ट पॉईंट इज डायनामिक कॅरेक्टरिस्टिक्स. जसं मी कालही सांगितलं की डायनामिक कॅरेक्टरिस्टिक्स मीन्स त्याचा अर्थ काय आहे तर चेंजिंग. की चेंजिंग ज्या कॅरेक्टरिस्टिक्स आहेत म्हणजे काय, ज्याच्यामध्ये इनपुट चेंज झालं की आउटपुट पण रॅपिडली चेंज होते. अशा कॅरेक्टरिस्टिक्सला आपण कुठल्या कॅरेक्टरिस्टिक्स म्हणते तर डायनामिक कॅरेक्टरिस्टिक्स. आता त्यातली पहिली कॅरेक्टरिस्टिक्स आहे हिस्टेरिसिस. आता हिस्टेरिसिस कॅरेक्टरिस्टिक्स बघण्याआधी फर्स्ट इयरला तुम्ही BH करू शकलाय. BH करूनंतर हिस्टेरिसिस लूप, ह्या 2 गोष्टी तुम्ही शिकलाय. तो हिस्टेरिसिस लूप मीन्स वॉट, तर तोच हिस्टेरिसिस इथं घेतलेला आहे. पण त्या हिस्टेरिसिसमध्ये काय होते, जर समजा तुम्ही B आणि H वर्सेस ग्राफ प्लॉट करताय. ओके, सो जसं जसं तुमचा B व्हेरी होईल किंवा H व्हेरी होईल, रँडमली तुमच्या B किंवा H मध्ये काय होते, व्हेरिएशन होणार आहे. म्हणजे जर समजा B चेंज झाला तर H मध्ये चेंज होणार आहे. जसं तुम्ही BH कर्वमध्ये शिकलाय इन रिजन O to A, if there is if the large change in B, there is small change in H. परत काय शिकलाय तुम्ही, रिजन X to Y मध्ये काय शिकलाय, when there is an small change in H, there is a large change in B. सो त्या जी काही तुमची कॅरेक्टरिस्टिक्स आहे हिस्टेरिसिसची, ह्याच्यामध्ये काय आहे, तुमच्या B आणि H ह्या 2 गोष्टी भरपूर प्रमाणात काय होतात, चेंज होतात किंवा व्हेरी होतात. ह्या व्हेरी झाल्यामुळं तुमच्या सिस्टीमचा किंवा तुमच्या इन्स्ट्रुमेंटचा परफॉर्मन्स काय होऊ शकते, चेंज होऊ शकते. बिकॉज द एरिया अंडर दिस हिस्टेरिसिस लूप इज कॉल्ड ॲज, त्याला आपण काय म्हणते तर तो एक प्रकारचा काय आहे, लॉस आहे. ओके, सो जर दिस टाईप ऑफ जर लॉस व्हायला लागले तर तुमच्या इन्स्ट्रुमेंटमध्ये काय होणार आहे तर एरर येणार आहे. ओके, आता हिस्टेरिसिस लूप जो काय आहे तर याच्यामध्ये काय आहे, आपलं जे काही इनपुट किंवा आउटपुट असेल, जसं मी सांगितलं की हे कशाचं रिलेशनशिप दाखवणार आहे आपल्याला, तर इनपुट आणि आउटपुटचं रिलेशनशिप दाखवणार आहे अंडर द डिफरंट रिझल्ट्स. म्हणजे जर वेगवेगळ्या रिडिंग्सला तुम्ही जर हिस्टेरिसिस लूप ड्रॉ करायला गेला किंवा तुमचा BH कर्व ड्रॉ करायला गेला तर आपल्याला काय वेगवेगळ्या कंडिशन्स घ्यायला लागणार आहेत इनपुट आणि आउटपुटच्या. म्हणजेच काय, जसं जसं इनपुट तुम्ही व्हेरी करणार तसं तसं आउटपुटमध्ये काय चेंज होणार आहे. जसं मी सांगितलं की तुमचा BH कर्व तुम्ही पुन्हा एकदा परत वाचून घ्या की BH कर्वमध्ये काय सांगितले की रिजन जो X to Y रिजन आहे, ह्या रिजनमध्ये काय आहे, देर इज स्मॉल चेंज इन B, देर इज लार्ज चेंज इन और रॅपिड चेंज इन H. H मीन्स जे काय आहे ते H तुम्ही बघून घ्या, मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ आहे का काय आहे बघून घ्या, जरा बेसिक मॅग्नेटिक सर्किट एकदा पुन्हा वाचून घ्या. ओके, सो तुमची जी काही हिस्टेरिसिस आहे ह्या हिस्टेरिसिसमध्ये तुमचा जे काय डिपेंड आहे ते कोणावरती डिपेंड आहे, इनपुटवरती डिपेंड आहे किंवा आउटपुटवरती डिपेंड आहे. सो ही डायनामिक कॅरेक्टरिस्टिक्सला काय म्हणतोय आपण, कारण ह्याच्यामध्ये काय आहे तर रॅपिड चेंज आहे, म्हणून ह्या कॅरेक्टरिस्टिक्सला आपण काय म्हणतोय, डायनामिक कॅरेक्टरिस्टिक्स म्हणते. ओके, हा BH कर्व आहे, हा तुम्ही बघितला असेल लास्ट टाइम मी शिकवलं आहे तुम्हाला.
सॉरी हिस्टरेसिस लूप. नेक्स्ट आहे बॅकलॅश. बॅकलॅश मीन्स काय, तर इट इज डिफाइंड ॲज द मॅक्झिमम डिस्टन्स ऑर अँगल थ्रू विच एनी पार्ट ऑफ मेकॅनिकल सिस्टीम मे बी मूव्ड इन वन डायरेक्शन विदाउट कॉझिंग मोशन ऑफ दी नेक्स्ट पार्ट. म्हणजे जसं तुमचा गिअर असते, गिअर तुम्ही बघितला असेल की गिअर काय, ज्या वेळेला तो एक मूव्ह करणार आहे त्यावेळेला तो काय करणार आहे, व्यवस्थित एका अँगलनंच मूव्ह करणार आहे. समजा ज्या बाजूला तुम्हाला मूव्ह करायचं त्याला, सो तो एका पर्टिक्युलर अँगलमध्ये काय होणार आहे, मूव्ह होणार आहे. सो हे तुम्ही बघितलं तर ह्याला बेसिक मेकॅनिकलला तुम्हाला झालं आहे गिअर्स. सो काय होणार आहे ह्याच्यामध्ये, इफ सपोज जर एखाद्या वेळेला जरी अँगल चुकला किंवा स्पीड कमी जास्त झालं किंवा व्हेरिएबल झालं, तर काय होणार आहे, तुमचा जो काही बॅकलॅश आहे किंवा जो काही टाईम आहे किंवा जो काही तुमचा अँगल आहे किंवा जे काही डिस्टन्स कवर करणार आहे त्या डिस्टन्समध्ये काय होऊ शकते, व्हेरिएशन होऊ शकते. ओके, सो हे गिअर अँड पुली अरेंजमेंट तुम्हाला झालं असेल, त्याच्या रिलेटेडच आहे हे. नेक्स्ट पॉईंट आहे एरर्स. आता एरर म्हणजे काय किंवा ज्या वेळेला तुम्ही मेजरमेंट करताय ते मेजरमेंट एरर काय आहे. सो मेजरमेंट एरर इज डिफाइंड ॲज द डिफरन्स बिटवीन ॲक्च्युअल व्हॅल्यू अँड मेजर्ड व्हॅल्यू. म्हणजेच काय, आता समजा तुम्हाला मेजर करायला सांगितलं की तुम्हाला माहिती आहे की तुमच्या एखाद्या इक्विपमेंटला 7 अँपिअर करंट आहे आणि जर तुम्हाला मेजर करायला सांगितलं आणि तो तिथं भरला समजा 6.50, सो ॲक्च्युअल व्हॅल्यू किती आहे तुमची 7 आणि मेजर्ड तुम्ही किती केला आहे 6.5. सो किती डिफरन्स आला तर 0.50. सो किती पर्सेंट एरर आहे, 50% एरर आहे. हो, सो जर अशा टाईपचं इन्स्ट्रुमेंट असेल तुमच्याकडे तर काहीच उपयोग नाही आहे त्याचा. ओके, सो एरर शुड बी मिनिमम असायला पाहिजे जे काही तुम्ही इन्स्ट्रुमेंट वापरणार आहे. सो एररचे डेफिनेशन काय आहे, द मेजरमेंट एरर इज डिफाइंड ॲज द डिफरन्स बिटवीन ट्रू ऑर ॲक्च्युअल व्हॅल्यू अँड मेजर्ड व्हॅल्यू. ओके, मेजर्ड व्हॅल्यू म्हणजे तुम्ही जी मेजर करणार आहे आणि ॲक्च्युअल म्हणजे जी काय स्टँडर्ड व्हॅल्यू असेल ती. ओके, सो नेक्स्ट पॉईंट आहे टाईप्स ऑफ एरर्स. ओके, आता हे सिस्टीम मेजरमेंटमध्ये 3 टाईपचे एरर आहेत, दॅट इज रँडम एरर, सिस्टमॅटिक एरर अँड ग्रॉस एरर. ओके, आता आपण काय बघूया, सिस्टमॅटिक एरर बघूया. त्यात सिस्टमॅटिक एररमध्ये पहिली एरर आहे ऑब्झर्वेशनल एरर. आता ऑब्झर्वेशनल एरर म्हणजे काय, तुम्ही ज्या वेळेला प्रॅक्टिकल कोणतंही परफॉर्म करणार आहे त्यावेळेला समजा जर तुम्हाला रिडिंग घ्यायला सांगितले तर तुम्ही ऑब्झर्व करताना ऑब्झर्व करून रिडिंग लिहिणार, बरोबर आहे. सो ऑब्झर्व करताना जर तुम्हाला कोणतंही रिडिंग तुम्ही जर बघताना चुकीचं बघितलं, समजा तुम्हाला एखादं रिडिंग घ्यायला सांगितलं आणि समजा तिथं जर 6 अँपिअर असेल, 6.20 असेल आणि तुम्ही बघताना जर 6.15 आहे असं बघितलं, सो ती कुठली एरर झाली तुमची, ऑब्झर्वेशनल एरर. म्हणजे जर तुम्ही बघताना चुकीचं बघितला तर दॅट एरर इज कन्सिडर्ड ॲज अ ऑब्झर्वेशनल एरर. ओके, नेक्स्ट एरर आहे एन्व्हायरमेंटल एरर. एन्व्हायरमेंटल म्हणजे काय, ज्या काही तुमच्या एन्व्हायरमेंटल गोष्टी आहेत म्हणजे टेम्परेचर असेल किंवा प्रेशर असेल किंवा ह्युमिडिटी असेल किंवा ज्या वेगवेगळ्या टाईपच्या एन्व्हायरमेंटल कंडिशन्स आहेत, ह्या एन्व्हायरमेंटल कंडिशन्स जर तुमच्या इन्स्ट्रुमेंटला अफेक्ट करत असतील तर त्या एररला कुठली एरर म्हणते आपण, एन्व्हायरमेंटल एरर असं म्हणते. म्हणजे कोणताही तुमचा पार्ट असेल, मॉइश्चर असेल, डर्ट असेल किंवा वेगवेगळ्या टाईपचे व्हायब्रेशन्स असतील, सो अशा टाईपच्या एरर्सला आपण कुठली एरर म्हणते तर एन्व्हायरमेंटल एरर म्हणते. नेक्स्ट एरर आहे इन्स्ट्रुमेंट एरर. आता इन्स्ट्रुमेंट एरर म्हणजे काय, जर तुम्हाला इन्स्ट्रुमेंटमध्ये एखाद्या इन्स्ट्रुमेंटमध्ये जर मशीनचा जर काय फॉल्ट आला असेल किंवा त्या मशीनीचा फॉल्ट असेल किंवा त्या आतमधला स्प्रिंग खराब झाला असेल किंवा तुमच्या पॉइंटरला काहीतरी प्रॉब्लेम आला असेल, सो अशा टाईपच्या एरर्स ह्या इन्स्ट्रुमेंटच्या एरर आहेत. सो इट इज कन्सिडर्ड ॲज अ इन्स्ट्रुमेंट किंवा इन्स्ट्रुमेंटल एरर. नेक्स्ट टाईपची एरर आहे ग्रॉस एरर. ग्रॉस एरर म्हणजे काय, जर तुम्ही फिजिकल एरर परफॉर्म करत असाल, म्हणजे काय एखाद्या ॲप्लिकेशन किंवा एखाद्या ॲपरेटस जर तुम्ही बघून त्याच्यावरती जर फिजिकल एरर्स आल्या, फिजिकल एरर्स म्हणजे काय, समजा तुम्ही बघताय एक आणि लिहिताय एक, जर समजा तुम्ही बघितले तिथं 6.10 आणि लिहिला 6.01,
सो ही काय आहे, एक प्रकारची एरर आहे. किंवा कॅल्क्युलेशन करताना तुमच्याकडनं चुका होऊ शकतात, किंवा रेकॉर्ड करताना तुमच्याकडनं काय होऊ शकतात, चुका होऊ शकतात. सो त्या एरर ज्या काय ते एरर आहे, त्या एररला कुठली एरर म्हणतो आपण, ग्रॉस एरर. आणि लास्ट टाईपचा एरर आहे दॅट इज रँडम एरर. हा रँडम एरर जर कोणत्याही समजा एखाद्या ठिकाणी ऑसिलेशन्स होत असतील, किंवा एक्सपेरिमेंटर जो काय त्याचा अंडरस्टँडिंग कमी असेल ॲपॅरेटसबद्दल रिडिंग घेण्यासाठी, सो त्या एररला, म्हणजे समजा तुम्हाला रिडिंग घ्यायला सांगितलं एखाद्या ॲम्बिटरचं, आणि जर तो मेजर करणारा त्याला जर त्याबद्दल काहीच माहीत नसेल आणि तरीही तो जर मेजर करायला लागला, तर समजा जर त्याकडनं जो काही एरर होणार आहे त्या एररला आपण कुठला एरर म्हणते, तर रँडम एरर म्हणते. ओके, टुडे वी स्टॉप हिअर. टुमॉरो वी कॅन लर्न दी लास्ट टॉपिक ऑफ दिस फर्स्ट युनिट, दॅट इज नीड ऑफ कॅलिब्रेशन. सो तुम्हाला उद्या किंवा परवा दिवशी लेक्चर आहे माझं. सो परवा दिवशीच्या लेक्चरला तुम्हाला नोट्स प्लस असाइनमेंट दिली जाईल. ती असाइनमेंट तुम्हाला मंडेपर्यंत सबमिट करायला लागेल. ओके, थँक्यू.